ओके 0 minus 0 0 1 minus 1 what is the Zero. subtraction 0 आता इथं बघा ही केस आली बघा जी महत्वाची केस आहे ती केस इथं या ठिकाणी आलेली आहे 0 minus 1 subtraction is Subtraction 1 and borrow is 1. borrow is 1 आता सगळ्यात महत्वाची केस इथं आलेली आहे आता मी हे सेपरेट घेतो हा बघा कॉन्सन्ट्रेट करा सगळेजण आता या केस मध्ये आले 1 minus 1 पहिल्यांदा तर 1 minus 1 काय असेल 0. Zero. आता आलेल्या आन्सर मध्ये हे आपलं आन्सर आहे त्याच्यातून पुन्हा बोरो सबस्ट्रॅक्ट केली पाहिजे मग ते झालं 0 minus 1 फायनल आन्सर इज 1 बोरो इज ऑल्सो जनरेटेड सगळ्यांच्या लक्षात आलं सो 1 minus 1 आणि त्यातून -1 केल्यानंतर फायनल आन्सर येते 1 आणि बोरो इज ऑल्सो 1 इज इट दॅट क्लिअर Yes, sir. आता त्या तीच केस पुन्हा रिपीट झाली 1 minus 1 0 0 minus 1 1 Borrow 1. Borrow is 1. 1 minus 1 0 0. बरोबर आहे 0 minus 1 1. 1 1. Borrow 1. 1 minus 1 Zero. 0. 1 is as it is आता इथं या ठिकाणी मी प्रिकॉशन्स घेतलेली आहे की MSB बीट मधून कुठल्याही प्रकारची बोरो जनरेट झाला नाही लक्षात येत आहे अरे हे रफ होईना ठीक आहे काय हरकत नाही this is not generated here so this is my final answer is that point clear Yes, sir. take a screenshot of it Over, sir. okay now let me take it another one example please concentrate huh? Okay, now please concentrate. We are doing the subtraction. Purposefully, I have selected that the first number is a bigger number. Then and then we can do the subtraction. Now, first number, let me write it down as it is. Minus second number, I can start to write from this point 0 and 4 times 1. Then these are 0, then 1, 1, 1, 0, 0. Okay, no problem. Let's we try to do the subtraction. 0 minus 0, 0. 1 minus 0, 1. 1 minus 1, 0. 0. Is it right? 0 minus 1, 1. 1. Borrow 1. Borrow is 1. पहिल्यांदा 1 minus 1 0 0 minus 1 1 1. Borrow is 1. 0 minus 1 1 1. Borrow 1. Borrow 1. 1 minus 1 0 0 minus 1 1 borrow 1 Borrow is 1. 1 minus 1 0 0 minus 0 1 minus 1. 1. Borrow is 1. आता पुन्हा एकदा इम्पॉर्टंट स्टेप्स आली बघा इथं आणि मी या स्टेप साठीच दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे आता मी पहिल्यांदा 0 minus 1 ची सबस्ट्रॅक्शन करतोय सबस्ट्रॅक्शन येते 1 बोरो येतोय 1 हे झालं तुमचं आन्सर आता या आलेल्या आन्सर मधून पुन्हा जो बोरो आहे तो सबस्ट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे 1 minus 1 काय झालं फायनल आन्सर आलं 0 याचं आणि बोरो आली 1 आलं लक्षात Yes, sir. आता या ठिकाणी सुद्धा पुन्हा तीच केस आली 0 minus 1 1 बोरो 1 आला मग आलेल्या आन्सर मधून पुन्हा बोरो मायनस केला तर आन्सर येते 0 then this 1 minus 1 0 1 is as it is so this is the final answer for the subtraction is that point is clear Yes, sir. Yes, sir. please take a screenshot of it Over, sir. okay so this is about that addition and subtraction मग तुम्हाला MCQ साठी सुद्धा दोन सिंपल एक्झाम्पल दिले जातील किंवा एक दोन नंबर दिले जातील
आणि त्याचं कन्वर्जन करता येईल. परंतु आता जर तुम्हाला MCQ साठी जर तुम्हाला प्रश्न असा विचारला गेला, बघा 7AB.89 hexadecimal number minus 765.CD hexadecimal number आणि ऑप्शन्स दिले गेले 4 ते पण राहणार हेक्साडेसिमल मध्ये. कसं करणार याचं? हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये करायचं, त्यानंतर बायनरी सबट्रॅक्शन करायची आणि आणि आलेले आन्सर मला- हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. करेक्ट. दिस इज द एक्सपेक्टेड थिंग इज दॅट. कारण आपल्याला सिलेबसला ऑक्टलची सबट्रॅक्शन, हेक्साडेसिमलची सबट्रॅक्शन नाहीये, फक्त बायनरी सबट्रॅक्शन आहे. परंतु मला नाही वाटत की अशा प्रकारचं MCQ विचारलं जाऊ शकतं, कारण इट विल टेक द लॉट ऑफ टाइम. बरोबर आहे. मग तरी देखील मी तुम्हाला हिंट देऊ इच्छितो, कारण कोण कसा प्रश्न विचारेल आय डोंट नो, तरी देखील हिंट देतो तुम्हाला. या हेक्साडेसिमलचं इंटिजर पार्टचं तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करून बायनरी मध्ये कन्वर्ट करू शकता इझिली. फक्त तुम्हाला कन्वर्ट करायचं फ्रॅक्शनल पार्ट आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. तसंच या इंटिजर पार्टचं तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करा आणि याचं 842 न बायनरी कन्वर्ट आणि त्यानंतर बायनरी कन्वर्जन करा. बायनरी मध्ये दोन्ही नंबर आल्यानंतर सबट्रॅक्शन करा. पुन्हा आलेल्या सबट्रॅक्शनचा इंटिजर पार्ट तुम्ही कॅल्क्युलेटर वरती यूज करू शकता हेक्साडेसिमल, किंवा 842 न सुद्धा करू शकता. म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रॅक्टिस जर भरपूर असेल किंवा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर 1 मिनिटाच्या आत हा MCQ सॉल्व्ह होऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपला कन्सेप्ट, आपलं स्पीड हे तेवढं असणं गरजेचं आहे. इज इट दॅट क्लिअर? Yes, sir. येस सर. ओके. मला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेतलेला असावा. ठीक आहे. नाव आता जो का मी मेन डिसएडव्हान्टेज सांगितला बायनरी सबट्रॅक्शनचा, तर तो कोणता डिसएडव्हान्टेज आहे की आपल्याला सबट्रॅक्शन करत असताना पहिला बिगर नंबर हुडकावा लागतोय आणि स्मॉलर नंबर हा बिगर नंबर मधून सबट्रॅक्ट करावा लागतो. ही एवढी एकमेवच मेथड आहे, दुसरी मेथड आपल्याकडे नाही. आणि या डिसएडव्हान्टेज वरती ओव्हरकम करण्यासाठी 2 मेथड एक्झिस्ट मध्ये आहेत आणि त्या मेथड आहेत कॉम्प्लिमेंट फॉर्म. म्हणजे या कॉम्प्लिमेंट मेथडचा यूज करून आपल्याला मोठा नंबर किंवा स्मॉलर नंबर हुडकायची गरज पडत नाही. कोणताही नंबर घ्या आणि कोणताही नंबर कोणत्याही नंबर मधून सबट्रॅक्ट करा. अशासाठी ज्या मेथड एक्झिस्ट मध्ये आहेत त्याला म्हणलं गेलेलं आहे कॉम्प्लिमेंट मेथड. बरोबर आहे. परंतु त्या मेथड नुसार सबट्रॅक्शन करण्यासाठी तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, परंतु आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट फॉर्म आणि टूच कॉम्प्लिमेंट फॉर्म हे बघायचं आहे आपल्याला. लक्षात आहे. तर वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की मेथड सिंपल आहे की जो बीट 1 आहे तो रिप्लेस करा 0 न आणि जो 0 बीट आहे तो रिप्लेस करा 1 न. जर तुम्ही 1 0 न रिप्लेस केला आणि 0 1 न रिप्लेस केला तर त्या नंबरला म्हणलं जात आहे वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट बायनरी नंबर. एक्झाम्पल घेऊन सांगतो. लेट मी कन्सिडर दॅट वन एक्झाम्पल. सपोज if I have that one binary number 11011.10, and if I want to find out its ones complement number, then the method is write down the number 11011.10 and simply replace 1 by 0 and 0 by 1. 0 0 1 0 0.01. So this is called as ones complement of given binary number. Very simple thing, very simple logic is that. Is it that clear? So what is the rule? येस सर. The rule is simply replace digit 1 by 0 and digit 0 by 1. Get it my point? Another one example. MCQ ला विचारलं जाऊ शकतो अशा प्रकारचं एक एक्झाम्पल. Okay, so we have to find out
ones complement. So the procedure is number as it is, then replace 0 by 1, 1 by 0. This is called as ones complement of given binary number. So all of you please take a screenshot of it. Taken? Or ओके. आता दुसरी मेथड जी आहे, आता आपण वन्स कॉम्प्लिमेंट बघितला, आता टूज कॉम्प्लिमेंट. नाउ ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज दिस टूज कॉम्प्लिमेंट हियर. I will explain with that one example. Let me consider that example 10110. This is the one binary number. So how to find out the twos complement? ज्यावेळेस तुम्हाला टूज कॉम्प्लिमेंट एका बायनरी नंबरचा काढायचा असेल त्यावेळेस पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट काढा. वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये आवाज क्लिअर येत नाही सर. नाउ इट इज क्लिअर. येस सर. येस सर. थोडा रेंज मुळे प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का, कारण मी घरून लेक्चर घेतोय. हरकत नाही, मला सांगत जावा आवाज क्लिअर होत नसेल तर. ठीक आहे, मी अजून एकदा प्रोसेस रिपीट करतो. ज्यावेळेस आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म काढायचा असेल एका बायनरी नंबरचा, तर त्यावेळेची प्रोसिजर अशी आहे की पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट नंबर काढून घ्या. मग मी पहिल्यांदा नंबर ऍज इट इज लिहितो. ठीक आहे, त्यानंतर त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट first we have to find out. And how to find out that ones complement? As you know that 0 can be replaced with 1 and 1. जा बाहेर जा, माझं लेक्चर चालू. अरे माझा मोबाईल का नेतोय? नेट कनेक्टेड आहे. I'm sorry, where I am. The 0 can be replaced by 1 and 1 can be replaced with a 0. Okay, so this is the ones complement. And now in that ones complement, this last bit is called as least significant bit, LSB. आणि या पहिल्या बिटला काय म्हणलं जातं? MSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट. तर त्या लास्ट सिग्निफिकंट बिट म्हणजे लास्टच्या नंबर मध्ये इफ यू ऍड 1, you have to do that addition, then whatever that addition is there, that is nothing but the twos complement. Means 1 plus 1 0 carry 1, 0 plus 1 1, 0 1 0. So this is nothing but twos complement of given binary number. बघा अजून एकदा रिपीट करतो. Twos complement of given binary number is nothing but adding 1 in the LSB of one's complement of that binary number. म्हणजे पहिल्यांदा तुमच्याकडे बायनरी नंबर असेल, त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढा, त्याच्या लास्टच्या बीट मध्ये 1 ऍड करा, आलेलं जे काय ऍडिशन असेल ते काय असेल? टूज कॉम्प्लिमेंट असेल. इज दॅट पॉइंट क्लिअर? Yes, sir. Please take a screenshot of it. येस सर. Take a screenshot of it. Taken? or sir. I will take another one example. Okay, now consider that second one example. This is the binary number and we have to find out it's a twos complement. So how you can calculate it? First, write the number as it is. Then
we have to calculate its ones complement, and that to be 0 1 0 0 1 0 point 0 1 0. I just replace 1 by 0 and 0 by 1, and then we have to add 1 in the last bit. Then your answer is 1 1 0 point 0 1 0 0 1 0. So this is nothing but 2's complement of given binary number. Please take a screenshot of it. Over, sir. Okay. Taken. Now the next part is subtraction using 2's complement. हे जे तुम्हाला सिलेबसला आहे. आता मी पहिल्यांदा रिपीट करतो बघा. सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, बायनरी सबस्ट्रॅक्शन मध्ये एक डिसएडव्हान्टेज होता की आपल्याला मोठा नंबर कोणता आणि छोटा नंबर कोणता हे सर्च करावं लागत होतं. पण जर लेंदी बायनरी नंबर दिले असतील तर आपल्याला ते नुसतं बघून ते लक्षात येणार नाही की मोठा कोणता आणि छोटा कोणता. त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम येत होता, आणि तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला ह्या वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म हे दोन नवीन मेथड एक्झिस्ट मध्ये आलेले आहेत. आणि आता आपल्याला बघायचंय हाऊ टू डू द सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. आणि ज्यावेळेस ही दोन मेथड त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी तयार केल्या गेलेल्या आहेत, याचा अर्थ टूज कॉम्प्लिमेंट मध्ये सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला कोणता मोठा आणि कोणता छोटा बघायची गरज पडत नाही. कोणताही नंबर कोणत्याही नंबर मधून सबट्रॅक्ट करू शकतो इझिली. ओके, फक्त त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे. सम प्रोसिजर, सम रूल्स वी नीड टू अंडरस्टँड इट फर्स्ट. ओके, आता पहिल्यांदा प्रोसिजर लक्षात घ्या. Step number 1, consider first binary number. आता जर सपोज असं अज्युम करा की आपल्याकडे दोन बायनरी नंबर आहेत, एक आहे ए आणि दुसरा आहे बी. मग आता पहिली स्टेप्स कोणती लिहिली मी या ठिकाणी, कन्सिडर फर्स्ट बायनरी नंबर. मग तुम्हाला वाटलं ए नंबर ऍज अ फर्स्ट नंबर कन्सिडर करा किंवा बी नंबर ऍज अ फर्स्ट नंबर. जे मी सांगितलं की ही प्रोसेस ही तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आहे. मग तुम्ही या दिलेल्या दोन नंबर पैकी कोणताही नंबर तुम्ही ऍज अ फर्स्ट बायनरी नंबर म्हणून कन्सिडर करू शकता. ठीक आहे. मग आता एकदा पहिला बायनरी नंबर आपण कन्सिडर केला की तो पुन्हा चेंज करायचा नाही. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2, consider second binary number. Okay, then step number 3. आता या पहिल्या दोन स्टेप्स मध्ये पहिला आणि दुसरा हे आपण आपल्या चॉईस नुसार बायनरी नंबर सिलेक्ट केलेले आहेत. आता आपल्याला सबस्ट्रॅक्शनच करायचे, परंतु ती सबस्ट्रॅक्शन आपण इन द फॉर्म ऑफ ऍडिशन करणार आहोत. मग आता आपल्याला काय करायचंय, डू द ऍडिशन ऑफ फर्स्ट बायनरी नंबर अँड सेकंड बायनरी नंबर. one step is missing from my side. Let me correct it. Because the title is the subtraction using 2's complement number. Okay, so step number 3, calculate 2's complement. 2's complement of second binary number. आता ह्या सेकंड स्टेप्सला जो सेकंड बायनरी नंबर आपण कन्सिडर केला होता त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, सेकंड आणि टूज मध्ये कंपॅरिझन करा, ते वेगवेगळे आहे.
आपण जो सेकंड बायनरी नंबर कन्सिडर केलेला आहे त्याचा तिसऱ्या स्टेप्स मध्ये 2's कॉम्प्लिमेंट काढायचा. म्हणजे कसा, पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट काढा, त्याच्यामध्ये ऍड 1 करा, तुम्हाला 2's कॉम्प्लिमेंट मिळेल. आणि आता स्टेप्स नंबर 4, डू द एडिशन ऑफ फर्स्ट बायनरी नंबर and 2's complement of second binary number. तर ही ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करताल त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन इज इन द फॉर्म ऑफ ऍडिशन आणि कॅरीच्या फॉर्म मध्ये जनरेट होईल. ओके, मग याच्यावरून 2 केसेस होतात. कोणत्या 2 केसेस बघा. स्टेप 5, कॅरी इज इक्वल टू 0, म्हणजे काही केस मध्ये कॅरी जनरेट होणार नाही. इज इट राईट? गिव्ह मी 1 मिनिट. आणि स्टेप नंबर 5, काही केस मध्ये काय होईल, कॅरी जनरेट होईल. बरोबर आहे. तर व्हेन कॅरी इज इक्वल टू 0, कॅरी ज्या वेळेस 0 असेल, देन युअर आन्सर इज पॉझिटिव्ह. आन्सर इज पॉझिटिव्ह. आणि आन्सर पॉझिटिव्ह कधी असेल, ज्यावेळेस आपला पहिला बायनरी नंबर जो कन्सिडर केलाय तो मोठा असेल त्यावेळेस आन्सर हे पॉझिटिव्ह असेल. आन्सर इज पॉझिटिव्ह अँड आन्सर इज इक्वल टू एडिशन. आणि ती एडिशन कोणती, इथं दिलेली एडिशन. मग हे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. जर कॅरी 1 आली तर तुमचं आन्सर हे निगेटिव्ह असेल. मग आन्सर निगेटिव्ह कधी असेल, जर पहिला बायनरी नंबर हा आपला लहान असेल त्यावेळेस आन्सर काय होईल, कारण लहान संख्या मोठी संख्या जर लहानामधून वजा केली तर आपले आन्सर काय येईल, निगेटिव्ह असेल. अँड आवर फायनल आन्सर इज 2's complement of addition. लक्षात आलं? बघा पुन्हा एकदा स्टेप्स रिपीट करतो. स्टेप नंबर 1, 2 बायनरी नंबर दिलेत असं अज्युम करा आणि त्या बायनरी नंबरचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचे इन द फॉर्म ऑफ एडिशन बाय युजिंग 2's कॉम्प्लिमेंट फॉर्म. सो पहिला बायनरी नंबर ॲज इट इज, दुसरा बायनरी नंबर कन्सिडर केला. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट द 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड बायनरी नंबर. स्टेप नंबर 4, डू दॅट एडिशन ऑफ फर्स्ट बायनरी नंबर अँड 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड बायनरी नंबर. मग त्याची ऍडिशन केली. मग आपल्याला ऍडिशन मधून कॅरी जनरेट होऊ शकते किंवा होऊ शकत नाही. जर कॅरी 0 असेल म्हणजे कॅरी जनरेट झाली नाही एमएसबी बीट मधून, तर आलेलं आन्सर हे पॉझिटिव्ह असेल आणि आन्सर म्हणजे डायरेक्ट ऍडिशन असेल. जर कॅरी 1 आली तर आन्सर हे निगेटिव्ह असेल आणि आपलं आन्सर हे 2's कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन असेल. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. Over, sir. Okay. Now I will try to explain this example. आता आपण थोडस सिंपल एक्झाम्पल घेऊया की जेणेकरून तुम्हाला ते 2's कॉम्प्लिमेंट आपलं बरोबर येतंय का नाही ते चेक होईल. मग आपलं एक्झाम्पल असं असेल बघा, 10 हा डेसिमल नंबर आहे, -2 तर आन्सर काय येईल, 8. हे आन्सर येतंय का नाही आपण चेक करूया. सॉरी, ठीक आहे. मग आता या 10 चा बायनरी नंबर असेल 1010, हा बायनरी नंबर आहे. आणि या 2 चा बायनरी नंबर असेल 10. आता आपल्याला आन्सर चेक करायचं आहे 2's कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये आणि ते 8 एवढं यायला पाहिजे. म्हणजे ते यायला पाहिजे 1 3 टाइम्स 0 एवढं आन्सर यायला पाहिजे. चला आपली स्टेप्स अप्लाय करूया. स्टेप्स नंबर 1 कोण रीड करेल, काय स्टेप्स आहे पहिली नंबर,
कन्सिडर अ फर्स्ट बायनरी नंबर. आता आपण पहिला बायनरी नंबर हाच कन्सिडर करूया. स्टेप नंबर 2. व्हॉट इज द स्टेप्स? कन्सिडर. आता हा पहिला बायनरी नंबर झाला, तर हा दुसरा बायनरी नंबर असेल. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्या बायनरी मध्ये 4 बीट आहे आणि दुसऱ्या बायनरी नंबर मध्ये 2 बीट आहेत. त्याच्यामुळं दुसरा बायनरी नंबर सुद्धा पहिल्या बायनरी नंबरच्या बीट एवढाच करून घ्यायचा, विदाउट चेंजिंग दॅट व्हॅल्यू 0 0 1 0. ही महत्वाची स्टेप्स. ही स्टेप्स विसरलं की खालचा आन्सर चुकला. म्हणजे नंबर ऑफ बीट्स इन बोथ द बायनरी नंबर शुड बी इक्वल. आता तिसरी स्टेप्स काय आहे सांगा? त्याचा दुसऱ्या बायनरी नंबरचा कॅल्क्युलेट द 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड बायनरी नंबर. आता हा सेकंड बायनरी नंबर हा एवढा आहे, मग याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट नंबर काय असेल? 1 1 0 1. याच्यामध्ये 1 ऍड केलं, मग काय येतंय? 1 + 1 0 कॅरी 1, 0 + 1 1 1 1. तर हे काय आलं? 2's कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे. मग आता त्याच्यानंतर चौथी स्टेप्स आपली काय आहे? ऍडिशन. ऍडिशन कशा कशाची करणार आहे आपण? पहिल्या आणि दुसऱ्या बायनरी नंबरची नाही, तर पहिला बायनरी नंबर ॲज इट इज, त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड बायनरी नंबर. बघा, 0 + 0 0, 1 + 1 0 कॅरी 1, 1 + 1 0 कॅरी 1, 1 + 1 0 + 1 1 कॅरी 1. कॅरी जनरेट झाली का बघा या ठिकाणी? Yes, sir. आता येस. चौथ्या स्टेप्स मध्ये, पाचव्या स्टेप्स मध्ये आय से दॅट कॅरी इज इक्वल टू 1. अरे अरे अरे, आपण मला वाटतं कॅरी, ओके, आय विल करेक्ट इट. पाचव्या स्टेप्स मध्ये आपल्याला कॅरी काय झालेली आहे? 1 झालेले आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे जे काय ऍडिशन आहे, ही ऍडिशन ॲज इट इज आपला आन्सर असणार आहे. मला वाटतं मी प्रोसिजर मध्ये थोडीशी एक चूक केलेली आहे. अँड दॅट इज नथिंग बट 1 ट्रिपल टाइम्स 0. दिस इज द आन्सर. ओके. आता तुम्हाला दुसऱ्या मेथड मध्ये समजून सांगतो आणि त्यानंतर प्रोसिजर थोडी आपण चेंज करूया. बघा, दुसरी मेथड म्हणजे हेच एक्झाम्पल दुसऱ्या वेळेनं. आता मी पहिल्यांदा पहिला बायनरी नंबर हा सिलेक्ट करतो, हा 0 0 1 0. बरोबर आहे. आणि दुसरा बायनरी नंबर हा आता मी सिलेक्ट करतो 1 0 1 0. लक्षात आलं काय डिफरन्स केला तो? माझी तिसरी Yes. स्टेप अशी असेल, 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड बायनरी नंबर. मग मी पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट काढून घेतो, अँड दॅट इज नथिंग बट 0 1 0 1. इज इट राईट? याच्यामध्ये मी 1 ऍड केला तर मला काय मिळेल? 2's कॉम्प्लिमेंट मिळेल. 1 + 1 0 कॅरी 1, 0 + 1 1 1 0. तर हा काय झाला? माझा 2's कॉम्प्लिमेंट झाला. बरोबर आहे. आता माझी चौथी स्टेप्स काय असेल? ऍडिशन. आणि ऍडिशन कशा कशाची असेल? फर्स्ट बायनरी नंबर आणि सेकंडचा सेकंड फर्स्ट बायनरी कॉम्प्लिमेंट. नंबर. कोणता आहे फर्स्ट बायनरी नंबर? बघा, 0 0 1 0 प्लस 0 1 1 0. बरोबर आहे. मग आता यांची ऍडिशन जर केली, 0 1 + 1 0 कॅरी 1, 1 + 1 0 कॅरी 1 1 इज 1. आता यातून कॅरी जनरेट झाली का? नाही. मग माझी स्टेप्स काय असेल बघा, पाचवी स्टेप्स, कॅरी is equal to 0, so that my answer is equal to 2's complement of addition.
बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 2च कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन केलं तर याचा वायला पहिला कॉम्प्लिमेंट काय झाला 0 3 टाइम्स 1 त्याच्यामध्ये ऍड 1 केला. ठीक आहे. सो देन आय से दॅट 0 1 + 1 0 कॅरी 1 1 + 1 0 कॅरी 1 1 + 1 0 कॅरी 1 आणि दॅट इज द 1. सो युअर एक्सपेक्टेड आन्सर इज सेम. आता इथं काय झालं बघितलं का, इथं दोन्ही प्रोसेस मध्ये आन्सर सेम आलं, पण ज्यावेळेस आपली कॅरी जनरेट होते त्यावेळेस आपण प्रोसिजर मध्ये काय लिहिलं, आवर आन्सर इज पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपली कॅरी जनरेट होत नाही त्यावेळेस आपण काय म्हणलेलं आहे, आवर आन्सर इज निगेटिव्ह. आता जर तुम्ही बघितलं या पहिल्या केस मध्ये आन्सर पॉझिटिव्ह आहे का, तर आपला पहिला बायनरी नंबर हा 10 आहे आणि दुसरा बायनरी नंबर हा 2 आहे. मग 10 मधून 2 मायनस केलं तर डेफिनेटली आपला आन्सर हे पॉझिटिव्ह झालं पाहिजे. पण दुसऱ्या मेथड मध्ये जर बघितलं तर तुमचा पहिला नंबर हा 2 आहे आणि दुसरा नंबर हा 10 आहे. मग 2 मायनस 10 केलं तर आन्सर 8च यायला पाहिजे. ते आन्सर सेम येत आहे पण आन्सर आपला निगेटिव्ह यायला पाहिजे. लक्षात आलं काय प्रॉब्लेम झाला ते. Yes, sir. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त कन्फ्युजन थोडस काय होईल की आलेलं आन्सर दोन्ही केस मध्ये सेम आहे आणि त्या आन्सरचं 2च कॉम्प्लिमेंट काढलं तरी पण सेमच येत आहे. लक्षात आहे. त्याच्यासाठी आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया की जेणेकरून तुम्हाला प्रोसेस हे समजून जाईल. आता ही तर प्रोसेस लक्षात आली असेल तुम्हाला. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. हॅलो सर, हा येस प्लीज. केस फर्स्ट मध्ये स्टेप 4 मध्ये कॅरी आलेली ती ऍज टी खाली का घेतली नाही? कॅरी आपण निग्लेक्ट करणार. या ठिकाणी आपण कॅरी वरून फक्त आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ही आपली प्रोसिजर आहे. प्रोसिजर काय आहे बघा. कॅरी जर 0 असेल, आता इथं 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 थोडस मी तुम्हाला म्हणलं होतं की प्रोसिजर आपण चेंज करणार आहोत. गिव्ह मी 1 मिनिट. कॅरी ज्यावेळेस आपली 1 असेल त्यावेळेस आन्सर हे पॉझिटिव्ह असेल आणि कॅरी ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस आन्सर हे निगेटिव्ह असेल. इथं बघा कॅरी 1 आहे म्हणजे आपला आन्सर पॉझिटिव्ह आहे आणि आन्सर इज नथिंग बट ऍडिशन. चेक इट. कॅरी ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस आन्सर इज पॉझिटिव्ह आणि आन्सर इज नथिंग बट ऍडिशन. आता कॅरी ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस आन्सर निगेटिव्ह असेल आणि आन्सर हे 2च कॉम्प्लिमेंट असेल. आता या ठिकाणी बघा कॅरी तुमची 0 आहे म्हणजे आन्सर आपलं निगेटिव्ह आहे. मग आन्सर आपण कसं काढलं, 2च कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन म्हणजे आलेल्या आन्सरचा पहिल्यांदा 1च कॉम्प्लिमेंट काढला, त्यामध्ये 1 ऍड केलं आणि पुन्हा तेच आन्सर मिळालं. इज इट दॅट क्लिअर? लक्षात आलं? येस ऑर नो? येस सर. एक एक्झाम्पल अजून एक सॉल्व्ह करूया जेणेकरून तुमच्या ते एक्झाम्पल किंवा ती प्रोसेस लक्षात येईल. ओके, फक्त प्रोसिजर लक्षात ठेवा. कॅरी ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस आन्सर पॉझिटिव्ह असेल आणि आन्सर म्हणजे ऍडिशन असेल आणि कॅरी ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस आन्सर निगेटिव्ह असेल आणि आन्सर म्हणजे 2च कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन असेल. दॅट इज द डिफरन्स. अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. बघा दुसरं एक्झाम्पल घेतोय मी. ओके 1 1 0 1 आणि दुसरा एक नंबर देतोय 1 ट्रिपल टाइम्स 0. आता तसं बघायला गेलं तर हा नंबर जो आहे पहिला हा आहे 13 हा आणि दुसरा जो आहे तो 8 आहे. म्हणजे याचं सबट्रॅक्शन काय यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे. बरोबर? येस सर. आपण चेक करूया. आता स्टेप्स नंबर 1. पहिला बायनरी नंबर मी हाच कन्सिडर करतो जो मोठा आहे.
स्टेप नंबर 2, दुसरा बायनरी नंबर हा आहे जो की छोटा आहे. स्टेप नंबर 3 काय आहे आपली स्टेप्स? 2च कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग मी पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट लिहितो, विच इज इक्वल टू बघा 1 0 न रिप्लेस केला आणि हे 3 0 1 न रिप्लेस केले. याच्यामध्ये 1 ऍड केला. 1 + 1 0 कॅरी 1, 1 + 1 0 कॅरी 1, 1 + 1 0 कॅरी 1 आणि 1. हा काय झाला? 2च कॉम्प्लिमेंट. आता इथं सुद्धा तो तेवढाच नंबर एवढा येतोय, हरकत नाही, फक्त प्रोसिजर विसरू नका. आता स्टेप्स नंबर 4. स्टेप्स नंबर 4 काय आहे आपली? ऍडिशन आहे. कशाची ऍडिशन आहे? पहिला बायनरी नंबर कोणता आहे बघा, 1 1 0 1 प्लस सबट्रॅक्शन करतोय परंतु ऍडिशनचे रूल अप्लाय करतोय. केला 1 + 1 1 0 प्लस 1 + 0 1 0 + 0 0 1 + 0 1. आता इथं बघा 1 + 1 0 कॅरी जनरेट झाली म्हणजे आपला आन्सर हे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. आणि आन्सर पॉझिटिव्ह असलं पाहिजे कारण पहिला नंबर हा मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ती कॅरी काय करणार? कॅरी फक्त आपल्याला आन्सर पॉझिटिव्ह आहे हे दर्शवण्यासाठी इथं आलेली आहे. मग मी इथं लिहितो आन्सर इज पॉझिटिव्ह अँड माय फायनल आन्सर ऑफ द सबट्रॅक्शन विच इज इक्वल टू 0 1 0 1. आली का बघा 5 म्हणजे 4 + 1 5 आली का इथं बघा. Yes, sir. येस सर. ओके. आणि या ठिकाणी कॅरी जनरेट झाली, आन्सर पॉझिटिव्ह आहे. आता तेच आन्सर वेगळ्या मेथडनं बघा. स्टेप 1. आता मी पहिला नंबर हा घेतो, हा स्मॉलर घेतो आणि दुसरा नंबर बिगर घेतो. ठीक आहे. मग आपली स्टेप 3 काय आहे? 2's कॉम्प्लिमेंट. मग त्याच्यासाठी आपण काय करणार? पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, आता सांगा मला, 0 0 1 0. या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा मी पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट काढला, त्याच्यामध्ये 1 ऍड केला, 1 1 0 0. हा काय झाला? 2's कॉम्प्लिमेंट झाला बघा, बरोबर आहे. आता चौथी स्टेप्स ऍडिशन. आता 1च मिनिट राहिलाय बघा आपल्याकडे. मी जरा थोडं फास्ट करतो. पहिला नंबर घेतला, त्याच्यामध्ये 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड बायनरी नंबर. हिअर आय कॅन राईट 1 1 0 1. या ठिकाणी कॅरी जनरेट झाली का? नाही. No, sir. आय से दॅट कॅरी इज इक्वल टू 0. मग आपला आन्सर काय असेल? 2च कॉम्प्लिमेंट. Negative. हा, आन्सर इज निगेटिव्ह आणि आन्सर असेल कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन. 2च कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन. मग त्याच्यासाठी पहिला ही आपली ऍडिशन आहे, बरोबर आहे. मग मी याचा पहिला 1's कॉम्प्लिमेंट काढतो, 0 1 0 0. हा झाला 1's कॉम्प्लिमेंट. आता याच्यामध्ये ऍड केलं 1 तर आन्सर येईल 1 0 1 0. 0 1